या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते मेन या सोलार प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे याबद्दल मी खूप खूप अभिनंदन करते. आणि पानसरेजींनी, कुलकर्णी तुम्ही पानसरेंचं नाव का नाही लिहिलं? असं कसं करता तुम्ही? तर पानसरेजींनी सांगितलं, हा म्हणजे मी तेच म्हणलं, कळणाऱ्याला कळलं. तर त्यांनी सांगितलं आज सगळ्यात जास्त ऊर्जा निर्माण झाली इथे, बरोबर आहे. 15,000 युनिट झाले, बरोबर, इफ आय एम नॉट रॉंग. जनरली ॲव्हरेज 12-13 हजाराचा असतो. आता कशी नाही होणार? तुम्ही धनंजय मुंडेंना बोलवले, पंकजा मुंडेंना बोलवलेलं आहे, हो, दोन पण इकडे आहेत. सगळं इकडे एकत्र करण्याचं सामर्थ्य कराडांमध्ये असल्यामुळे आणि पुन्हा वर सूर्याचा आपल्यावर कृपा आहे. पण हे काय चांगलं आहे का मला माहित नाही, कारण सगळ्यात जास्त रेडिएशन बीड जिल्ह्यात आहेत. हे चांगलं म्हणायचं का काय म्हणायचं मला नाही माहिती. पण आता या सोलारच्या दृष्टीने, या प्रकल्पाच्या दृष्टीने हे चांगलं आहे, ऊर्जा निर्माण होते. पण लोकांच्या दृष्टीने हे चांगलं नाहीये, ही काही खूप चांगली गोष्ट नाहीये. पण आज जास्त इथे ऊर्जा निर्माण झाली आणि ऊर्जा ग्रीडला जोडली जाणार आहे आणि पर्यायाने ती नागरिकांना मिळणार आहे. मी शुभेच्छा देते कराड परिवाराला. आणि आम्हाला पुढचा कार्यक्रम आहे. खरं तर हा कार्यक्रम 5 वाजताचा होता, पण शालिताईंचा निरोप आला की 6 वाजता ऊन आहे आणि मग तिकडे किरण गीतेंचा कार्यक्रम आहे. मग मी धनुभाऊला कानात म्हणत होते सूर्याचा कार्यक्रम आहे, किरण वाट बघतोय. तर तसंच झालं की किरण गीतेंचा कार्यक्रम असल्यामुळे तिकडे ते प्रतीक्षा करतायत. आणि शालिनीताई पानसरेंनी आश्चर्य व्यक्त केलं की डॉक्टर असून त्या ह्या म्हणजे तुम्ही एकदा आमच्या सगळ्या डॉक्टरांना भेटा परळीच्या, ते डॉक्टर असून काय काय करतात हे तुम्हाला जेव्हा कळेल तर तुम्हाला अभिमान वाटेल. आमच्या उगाच बीड जिल्ह्यात असे खूप उद्योजक असलेली मानसिकता असणारे लोक आहेत. जसं त्यांचं हे प्रोफेशन नाहीये तरी त्या करतायत, तसंच असतं. आता माझं जे व्यवसाय आहे त्याचा माझ्याशी काही दुरान्वयी संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते आणि अल्कोहोल बनवते. माझा सुगंधा सुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते. आता काय करावं, ब्रँड सुद्धा मला माहित नाहीये. ब्रँड सुद्धा मला काही माहिती नाहीये, पण ते उद्योग मी चालवते. त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाही एखादा आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो. पण तसं डॉक्टर या परळीमधले मी बघते, एकतर ग्रामीण भागात शिकलेला व्यक्ती खूप ॲम्बिशियस असतो. आणि शालिनीताई एका देवदाई फार छोट्या गावात वाढलेल्या, त्यांनी सांगितलं लहानपणापासून माझ्या बाबांना त्यांनी पाहिलं, त्यांच्या वडिलांना, त्यांना एकत्र, आणि त्या शाळेपासून त्यांच्या फॅन होत्या. माझी त्यांची परिचय खूप नंतर झाला जेव्हा त्यांनी इथे दवाखाना टाकायचा सुरुवात केली. आणि तेव्हापासून मी बघते खरंच धडपड्या आहेत त्या. आणि त्यामुळे आम्ही ताईकडून शिकल्या. मी बिलकुल नाही, मी अजिबात धडपडी नाहीये. माझी रास सिंह आहे आणि सिंह असतो रिलॅक्स एकदम, जास्त नाही. भूक लागल्यावर शिकार करतो, पोट भरलं की शांत, उगाच इकडं तिकडं नाही. मलाच नाही धडपडा स्वभाव. मला वाटतं काय करायचं एवढी मरमर करायची. पण त्यांची ऊर्जा बघितली की मला कधीही अशा ऊर्जेतच असतात. धडपड हा शब्द उगाच नाही झालाय, जो धड ज्याला पडता येतो तो धडपड्या. आणि त्यामुळे त्या खरंच धडपड्या, जिथे पडल्या ते धड पडल्या. कारण त्या डॉक्टर झाल्या, हुशार आहेत, मेरिटवर आल्या, काही अशा नाही आल्या, डॉक्टर झाल्या, मग इथे आल्या. एक पर्याय तेव्हा नव्हता फार गायनेकॉलॉजीमध्ये, जेव्हा त्या आल्या तो निर्माण केला. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या जे प्रोफेशन नाहीये ते तुमचं एक समर्पण आहे, एक सेवा आहे, ते चालू राहू द्या. इथं काय सूर्य येणारच आहे, ऊर्जा होणारच आहे, तुम्ही नाही आलं तरी होणार आहे. पण तुम्ही नाही गेल्याने डिलिव्हरीचं तिथे अडचण जी निर्माण होईल ती काही दुसरी सॉल्व्ह कोणी करू शकणार नाही, ते तुम्हालाच करावं लागणार. तर ते मात्र तुम्ही सर्वांनी करा, त्याच्याबरोबर उद्योग करा. कारण जो कमावलेला पैसा आहे तो द्विगुणित करण्यामध्ये काही पाप नाहीये, तो वाढवण्यामध्ये काही पाप नाही. आणि ते जर तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, या परळीच्या मातीमध्ये ती शक्ती आहे. लोक इथे येऊन कधीच लॉसमध्ये जात नाही. जो येईल तो सेटलच होतो, चांगलाच काम करत असतो. आणि ते आल्या, बाहेरचे बरेच लोक इथे येऊन सेटल झाले, स्पेशली डॉक्टर्स. आणि चांगले डॉक्टर्स आपल्यामध्ये आहेत. फक्त चांगल्या गोष्टी अवेलेबल असणं आवश्यक आहे. तर आपल्या चांगल्या बरोबर अवेलेबल डॉक्टर्स पण असले पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण जेवढी बाहेर उन्नती कराल, मी धनुभाऊ तुमच्या पाठीमागे खमक्यासारखे उभे आहेत. पण त्याचबरोबर आलेल्या पेशंटला वापस जायला देऊ नका, एवढं मात्र मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते. कारण हे खरं तुम्ही तिथून आलात इथे,
तिथून तुम्ही 4 पैसे कमवून इथे आलात, हे कधीच विसरू नका. मला आता सांगते, माझ्या जीवनात वैभवाची कमी नव्हती. मला राजकारणात लांबून दुरून यायचा काही प्लॅनही नव्हता. पण आज मुंडे साहेबांच्या नंतर जेव्हा मी राजकारण करते, आता काल मी एका कार्यक्रमाला गेले, तिथे लोक जेव्हा म्हणतात ना, ताई मी साहेब वारले ना, साहेबांना धरून बसलो होतो, मला 8 पोलिसांनी वेगळं काढलं, मला फार वाटतं जबाबदारी. बापरे, मी लोकसभेला पडले, त्या आत्महत्या केले लोकांनी, मला फार वाटतं अरे बापरे, आता मला काय गरज आहे का पर्यावरण मंत्री म्हणून चंद्रपूरला जायची, कोळसाच्या खाणीत जायची? मी दिवसभर प्रचार करते, उन्हात फिरते, आता मला गरज नाही. मी एसी मध्ये बसून सुद्धा पर्यावरण डॅशबोर्डवर बघू शकते इकडे किती प्रदूषण आहे तिकडे. पण प्रत्यक्षात काय जबाबदारी आहे आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही ही शपथ घेत असता तेव्हा तुम्ही खूप मोठी शपथ घेत असता आणि तुमच्या हातात कितीतरी जन्म घेतात लोक, कितीतरी लोकांच्या इलाज होतात. हे फार मोठं पुण्य. आम्ही किती पैसा खर्च केला आणि आम्हाला वरचं महादेव जरी खाल्लेला तर आम्ही काही एक टाका नाही घालू शकत, आम्हाला काही घेणार नाही. तुमच्या हातात जादू आहे, देवाने तुम्हाला निवडलंय. हे प्रोफेशन हे मला नाही वाटत की सहज, कारण याला बुद्धीच लागते ना. तुम्ही अभ्यास केल्याशिवाय पास होऊ शकत नाही, तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत नाही. तुम्ही म्हणजे पहिले तर आपला बायोलॉजी ग्रुप होता, त्याला स्कोरिंग लागायचं, नंतर आता नीट एक्झाम झाल्या, तर हुशारच माणूस इथे जाऊ शकतो. आणि म्हणून त्याचे फार जाणं महत्वाचं आहे. आणि ते मी का सांगते, कारण मी जेव्हा आता पेशंट झाल्यावर मला डॉक्टरांची किंमत कळाली, तशी मला फार काही किंमत लागली नाही. धनुभाऊ म्हणले मला इंजेक्शन घ्यावं लागते, मला तर काही एक परळीच्या डॉक्टरचं एक इंजेक्शन पण मी घेतलेलं नाही. बरोबर आहे. आमच्या प्रीतमताई कधी कधी सलाईन घेतात, नाजूक आहेत त्या, त्यांना ऊन बिन लागला की सलाईन घेतात. धनुभाऊ तर घेतच राहतात सलाईन वगैरे, त्यांना फार आवड आहे इंजेक्शन सलाईन. मी तर नेहमी म्हणते अरे तुझ्या किती त्रास करून घेतो भाऊ. नाही पण हे दोघं नाजूक आहेत जरा माझ्या मनाने, बहीण भाऊ माझे. आणि मला नजर लावू नका, पण मला इंजेक्शन काही लागलेलं नाही कधी. पण माझा इलाज जो कधी नाही झाला तो माझ्या प्राईच्याच डॉक्टरांनी केला. मला इतकं गळ्यात दुखत होतं, किती त्रास होत होता. म्हणजे शालीन ते मला चला बरं मी तुम्हाला ENT ला दाखवून ते लातूरला सोमानी सरांकडे. त्यांनी नुसतं मला टच केलं. मुंबईचे बेस्ट डॉक्टर म्हणजे सगळे सेलिब्रिटी जातात, अमुक जातात, तिकडे गेले मी, पण या डॉक्टरनी टच केलं. बघा माणसं आमच्या मराठवाड्याचे लोक किती हुशार आहेत. नुसतं टच केलं म्हणजे सलायव्हरी ग्लँड मध्ये स्टोन येत आहे आणि ते इतका पेन होता, बापरे. मला सर्जरीला जावं लागलं. ते आल्या होत्या शालीन ताई. मुंडे साहेबांचा इथे ऍक्सिडेंट झाला, साधा हाताचं फ्रॅक्चर होतं, मुंबईला गेले, जीवावरच बेतलं ना. प्री ऑपरेटिव्ह काहीच केलं नाही. धनुभाऊन मी होतो तेव्हा आम्ही ICU मध्ये बसायचो, ट्रॅक्युस्टमी केली, लिहित बसले. आणि तुम्ही असे पेशंट हाताळताना तुम्ही ग्रेट. भारतातले डॉक्टर, भारतातले ड्रायव्हर आणि खेड्यातले डॉक्टर काही हाताळू शकतात. म्हणजे त्यांना काही नसतं, लाईट नाही, टॉर्च मध्ये तुम्ही किती वेळा सर्जरी करता. हे तुमच्या हातामध्ये जी जादू आहे ना ती कशातच नाही आहे. तर ती जादू कृपा करून जो रिटायरमेंटच्या एज पर्यंत ते करा, साईड बाय साईड हे चालू द्या. आणि तुम्ही मुलंही डॉक्टर करतात पुन्हा, म्हणजे आम्हाला पुन्हा तुमच्याशी संबंध ठेवाच लागेल. आम्ही म्हातारे झाल्यावर तुम्ही म्हातारे झाल्यावर ते पोरच पार्थकडे जावं लागेल मला. म्हणून मी खूप काळजी घेते त्याचं काय चाललंय तिकडे वगैरे, प्रत्येक गोष्टीत. पुन्हा फुकटचे डॉक्टर पाहिजे ना आम्हाला. आता तर चांगली धडधाकट आहे, माझी गरज नाही पडली, पण भविष्यात ते फार पवित्र असं प्रोफेशन आहे. मला खूप डॉक्टर व्हायचं होतं, खूप हौस होती मला, पण मी झाले नाही. कारण अति तत्ववादी स्वभाव होता, मार्क कमी पडले म्हणून घेतली नाही ऍडमिशन. आणि मग आता प्रीतम ताईला व्हावं लागलं, तिला व्हायचं होतं वकील, ते यशू ताईला व्हावं लागलं. आणि असं ज्याला जे व्हायचं नसतं ते व्हावं लागतं. धनुभाऊ तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला जे करायचं होतं तेच केलंय तुम्ही. राजकारणात यायचं होतं राजकारणात आले, हा आम्ही उघे अडकलो इकडे. तर असं एकदम छान आहे. तुम्हाला पैसे काही कमी पडणार नाही शालिनी ताई, कोणत्याही डॉक्टरकडे काही कमी नाहीये, तुम्हालाही नाही कमी पडणार. कारण लोकसंख्या आपली ज्या पद्धतीने वाढते, तुमचं काम तर कधीच कमी नाही होणार आहे, वाढत राहणार आहे. पण कमी पडले तर तुम्हाला मदत करू आम्ही. आता जसं जगाने मदत केली, धनुभावाने मी तुमच्या पाठीशी उभे आहे. मी माझ्या भावाला तेव्हाही फोन करून सांगेन, जसं आता जमिनीच्या वेळी सांगितलं तर मी माझ्या भावाला तेव्हाही सांगेन, धनुभाऊ हे विषय तुम्ही सेटल करून टाका. तर त्यामुळे रात्री जा, सकाळी डिझेलला महाग असेल तर रात्री जाऊन पैसे घेऊन या. आता माझ्याकडे नाही ते. आता बघू, प्रयत्न करते पुढच्या 5 वर्षात मागच्या 5 वर्षाच्या चुका रिपीट न करण्याचा, म्हणजे माझी पण ताकद वाढेल. पण मला खूप आनंद झाला आणि खूप छान हा झोन आहे. धनुभाऊ मला सांगत होते की इथे गाड्या अलाउड नाही, शालीनताईमुळे अलाउड झाल्यात.
बरोबर आहे. तर आपण आता खरं ते करूया. मी पण करते. तिकडे खाली गेट लावलं पाहिजे आणि त्या गेटवरून वरती गाड्या नाही अलाव केल्या पाहिजे. फक्त हे जे ह्याच्यासाठी येत आहेत लोक या कामासाठी वगैरे, त्यांना काही स्पेशल अलाव केलं पाहिजे. जर तिथे आपण इलेक्ट्रिकल व्हेकलला जर म्हणलो तर भविष्यात काही कदाचित आपण इथे तोही एखादा व्यवसाय मोठा सुरू करू शकतो. धनुभाऊ, की इथे इलेक्ट्रिकल व्हेकलचा कारखाना का नाही होऊ शकत? आपण पुढे अँबिशियस. पर्यावरण मंत्र्यांनी ठरवावं. जमीन मी देतो. तर चांगलं आहे, आपण करू ते. बीड जिल्ह्याच्या बद्दल लोकांमध्ये ते आकर्षण, इन्व्हेस्टमेंट. आता आपला जिल्हा दुष्काळी आहे. आधी रस्ते नव्हते, रेल्वे नव्हती, आता बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळं तसंही काही करता आलं माझ्या हाताने तर मला खूप आनंद होईल. पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जे करतोय ते का करतोय. आम्ही दोघं आता हेच बोलत होतो जेव्हा आम्ही धनुभाऊंचं इथं घर झालं होतं 2001ला. म्हणजे तर बांधकाम तुझं कधी किती वर्ष चाललं बाबा? 10 किती वर्ष चाललं? 5-6 वर्ष. 4 वर्ष लग्नाच्या आधी सुरू झालं. लग्नाच्या आधी सुरू झालंय. 2004ला राहायला आले का? आम्ही ते बघायचो. इतकं सुंदर दिसायचं, हिरवागार परळी. आणि एवढ्या लाईट नव्हत्या परळीच्या. इकडचा भाग पूर्ण मोकळा होता. आता एवढे वस्ती झाली आहे. तो कनेरवाडीकडे जाताना इकडचा सगळा डोंगर पोखरलाय. धनुभाऊ म्हणे की रस्त्याला पर्याय नव्हता मुरुमासाठी, तो डोंगर पोखरायचाच होता. आता एवढे रस्ते करून करायचं काय? हाही आम्हाला प्रश्न पडाय की एवढे रस्ते करून काय आपण दिवे लावतो जगामध्ये? आपण एवढ्या व्यवस्था करतोय, गतिरोधक एवढे, बापरे बाप, मनके जास्त बेकार झाले. ते खड्ड्याचे रस्ते बरे म्हणायची वेळ आली. पण मी आता म्हणत होते पश्चिम महाराष्ट्रात मी कुठल्याही रस्त्यांवर प्रवास करते, गतिरोधक नसतात. कुठे मी आता विदर्भात गेले, मी बाय कार नागपूर टू वर्धा टू चंद्रपूर गेले, टू ताडोबापर्यंत गेले, कुठेही गतिरोधक नाही. फक्त आपल्या मराठवाड्यात काय हौस आहे की सगळीकडे टांग 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 ते गतिरोधक लावूनच ठेवतात. मनक्याची वाट लागते खूप परिस्थिती. पण हे एवढी व्यवस्था आपण केल्याने आपण इथे आता नितीन कुठे गेला? नितीन ठाकणे, सॉरी बेटा, अंधार पडला रे. अंधार पडला तर आधी येतानाच आपण लावायला पाहिजे होतं झाड. ते माझ्या काही बिल्डर असोसिएशननी मला काही हजारो लाखो रोप दिले, ते मी काही पाठवले इकडे की इथे झाड लावा. ऑक्सिजन पार्क नावाने त्याला आम्ही सुरुवात करून दिली. तर आता मला त्यांनी म्हणले झाड लावायचं ना, आता झाला अंधार. मग आपण एक काम करू, 1 किंवा 2 जूनला इथं संध्याकाळी छान येऊ आणि एक कार्यक्रम वेगळाच करू. पण आता तुम्ही म्हणजे आम्ही सरकारनी आणि व्यवस्थेनी झाडं तोडले, डोंगर तोडले, रस्ते केले, एवढे मोठे मोठे रस्ते. पुढं काय? आता हे सोलार पॅनल तो सूर्यावरून निघालेली ऊर्जा पितो आणि तुम्हाला ऊर्जा देतो. पण आपल्या पोटात घालायला आपल्याला काय लागतं? ज्वारी लागते, गहू लागतो, बाजरी लागते. तर आणि नाकातून आत घ्यायला ऑक्सिजनच लागतो. कितीही जग पुढे गेलं, आता मी विचार करायला पर्यावरण मंत्री म्हणून की असा शोध लागावा की ते हात पुढं करावून सूर्याची ऊर्जा येऊन आपलं पोट भरावं, असं काहीतरी निघायला पाहिजे ना. नाही तर कसं होईल? जेवढी लोकसंख्या, जेवढं विकास आपण बघतो ना, आपल्याकडचा विकास हा पर्यावरणाला धरून नसल्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी फेस करतोय. त्यामुळे इथे येताना आपण इथलं पर्यावरण जपून ठेवू. इथे गाड्यांना अलाव नाही करायचं हे आपण निर्णय घेऊ. धनुभाऊनी मी ठरवल्यावर कोणची गाडी हिंमत आहे इकडे यायची, कोणी येणार नाही. तिथे आपण ती व्यवस्था करू. म्हणजे हा एरिया वर्जिन राहील, स्वच्छ राहील, वॉक करायला लोकांना स्वच्छ जागा राहील. आणि येणाऱ्या लोकांनी पण कुठल्या अंतरापर्यंत यायचं, काय यायचं, कसं यायचं ह्याच्या संदर्भातले नियम लावून देऊ. त्यांनी खूप चांगला एक मेसेज सुद्धा जाईल. पण मी खूप खूप आनंद व्यक्त करते. आमच्या धडपड्या शालिनीताई सतत काही ना काही करतात आणि बालासाहेब त्यांना नेहमीच साथ देतात. कारण शेवटी हे एकत्र काम करण्याचा विषय आणि इलाज नाहीये. असं असतं कधी कधी. मग ते बरोबर आहे, धडपडे व्यक्तीच्या पुढे इलाज नसतो काही. तर आणि त्या सारख्या प्रवासात दिसल्या म्हणले संजय दौंड. आता तुमचं समाधान झालंय का? अजून काही करायचंय? आणि काही करायचंय अजून? थोडं इलेक्शन लढवायचंय. आणि मग मी म्हणत असते तुम्ही डॉक्टर काय झाला, एवढं तुम्हाला राजकारण करायचं आहे तर आता अजून काय करायचं त्यांना? पण ते तुम्ही सगळं करत असताना तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती तास अटेंड करणार हे मी बघणार आहे. कारण हे फार महत्वाचं आहे. हे तुमच्या
10 वर्षाच्या शिक्षणानंतर आलेली मेहनत आहे. पण तुम्हाला ईश्वर करो, भरभराट हो, भरभरून तुम्हाला मिळो, सर्व डॉक्टर्सला भरभरून आशीर्वाद मिळो, भरभरून यश मिळो, कीर्ती मिळो, पैसा मिळो, सर्व मिळो आणि आपल्या परळीकडे एक हेल्थ हब म्हणून भविष्यात लोकांनी बघू. धनुभाऊ, आपण तोही प्रयत्न करू, एक मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. मी बरेच वर्ष ट्राय करते पण काहीतरी दुसरेच भानगडी सुरू होतात आपल्याकडे आणि ते कोणी मग यायला हे करा. आता जरा जरा बसेल जम आणि एक चांगलं हॉस्पिटल आपण आणूया. बघू एक चांगला ब्रँड किंवा एखादं चांगलं हॉस्पिटल किंवा कॅन्सरची एखादी चांगली सुविधा, किमोथेरपीची सुविधा, की इकडच्या पंचक्रोशीतील लोकांना, आजूबाजूच्या जिल्ह्याच्या लोकांना चांगली सुविधा उपलब्ध करता येईल. हे खूप आपण करू शकलो तर सगळ्या डॉक्टरांसाठी पण एक चांगला विषय होईल. आपण करूया. खूप खूप शुभेच्छा देते. भरपूर भाषण वाढलं कारण मला मॅच करावं लागतं ना त्यांच्या भाषणाशी. त्यांनी जेवढे रंगवलं तेवढे आलाप मला घ्यावं लागतात पुन्हा, ते प्रॉब्लेम आहे. पण आम्ही दोघंही रजा घेतो कारण तिकडे आमचा जावाई, मेवणा, भाचा असे कॉम्प्लिकेटेड आहे ते सगळं. ते वाट बघायलेत आणि आता तर सूर्यास्त झालाय त्यामुळे किरण फिका पडून ये तिकडे म्हणून आम्ही लवकर जातो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो.